अर्जुन आणि चैतन्य हाच विचार करत असतात की सायलीला कसं सांगावं की माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून. ते नाना प्रकारचे विचार करत असतात, आयडियाज लावत असतात. तेवढ्यातच चैतन्य म्हणतो किंग ऑफ रोमॅन्स. तर लगेच अर्जुन म्हणतो शाहरुख खान. तर तो म्हणतो हो. त्याच्या मूवीजमध्ये, पिक्चरमध्ये इतके काही रोमॅन्टिक सीन्स आहेत. त्यांनी कसं प्रपोज केलं, कसं काय वागलं तसं. तर तो म्हणतो हो. अर्जुन म्हणतो आणि DDLJ. तर ते DDLJचा सिमरन पलट हा सीन ते आठवत असतात. तेवढ्यातच अर्जुनला एक आयडिया सुचते. तो म्हणतो की जर का मी मिसेस सायलीना चिठ्ठी लिहिली तर आय लव्ह यू, आणि त्या जर का हसल्या तर समजायचं की त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. तर लगेच चैतन्य म्हणतो आणि नाही हसल्या तर. अर्जुन एकदम चिंतेत पडतो. तेव्हा ते म्हणतात आपण करून तर बघूया म्हणून, आणि ते पेपर शोधायला लागतात. पण ते स्टडीमध्ये असतात, त्यामुळे तिकडे फायली, लॉची पुस्तकं यांच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. तेव्हा चैतन्य म्हणतो तुझ्या रूममध्ये असेल ना तिथे लिहूया म्हणून. ते ठरवतात तसं. इकडे दुसरीकडे नागराज खूपच चिंतेत असतो. तो मैपतकडे आलेला असतो. मैपत म्हणतो तो उगाचच चिंता करतो. सो नागराज म्हणतो तुला माहीत नाही आहे, ही टांगती तलवार आहे आणि ही प्रिया अशी वागते आहे, एक ना एक दिवस दादा तिला बाहेर हकलवून लावेल, आणि तसं जर का झालं तर मी बर्बाद होईन. इथे मैपत त्याला सांगत असतो मग तू एकदाचाच खेळ का नाही संपवते. तो म्हणतो इतकं सोपं आहे का, आणि हे मला मारामारी सांगू नकोस, हे तुझा व्यवसाय असेल, माझा नाही आहे म्हणून. इथे मैपत म्हणतो त्या व्यतिरिक्त एक जालिम उपाय आहे, तो ऐकते. तो म्हणतो नको. तेव्हा तो म्हणतो ऐकते खरं. आणि तो सांगतो मैपत नागराजला की तू वाटीभर झोपेच्या गोळ्या प्रतिमाला का नाही देत, म्हणजे ती तशीच झोपून जाईल, उठणारच नाही. नाहीतर दुसरं उशी ठेवून मारून टाक, जीव जाईपर्यंत तडफडून मरेल ती. ते नागराज म्हणतो हे बरं आहे, पण तरी मी अडकलो तर तो म्हणतो आपण पाळलेला कुत्रा कधी कामाला येणार आहे. तर तो म्हणतो प्रिया. तो म्हणतो हो, हे सगळं प्रियाला करायला सांग, म्हणजे जरी अडकली तर प्रिया अडकेल. एका मुलीने आईचा खून केला आहे असं हेडलाईन्स येईल न्यूजपेपरमध्ये. आणि ते दोघं हसतात. इथे मधुभाऊ डायनिंग टेबलवर येतात. तेव्हा पूर्णाजी आधीच तिकडे बसलेले असतात आणि सायली पण तिकडेच असते. ते तिघं गप्पा मारत असतात. तेवढ्यातच पूर्णाजी करून आवाज येतो. ते तन्वी आणि प्रतिमा आलेल्या असतात. प्रतिमा तिकडेच डायनिंग टेबलच्या इकडे उभी असते आणि तन्वी पूर्णाजीच्या गळ्यात गळा टाकून कशी आहेस तू विचारते. तेव्हा पूर्णाजी पण नाईलाजाने तू परवा मला भेटली होतीस की, तेव्हा जशी होती तशीच आहे. तेव्हा एकदम तन्वी चुपचाप उभी राहते. सायली आणि पूर्णाजी प्रतिमाला बसायला सांगतात. प्रतिमा बसते आणि इथे त्यांच्या गप्पा सुरू होतात. पण प्रियाला असं वाटतं की मधुभाऊ समोर आहेत आणि मी नाही बोलले तर ते चुकीचं वाटेल, कोणीतरी काहीतरी विचार करेल तिच्याबद्दल चुकीचा, म्हणून ती विचारते मधुभाऊ कसे आहात. मधुभाऊ काही उत्तर देत नाहीत. ते दुसरीकडेच बघतात आणि ते सायलीशी बोलत असतात. हे बघून प्रियाला खूपच राग येतो, पण ती काय करणार. इथे प्रतिमालाही थोडं विचित्र वाटतं, पण ती काहीच बोलत नाही. इथे सायली म्हणते मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी कॉफी करते म्हणून. ती किचनमध्येच जाते. इथे अस्मिता म्हणते चल आपण तिकडे बसूया सोफ्यावर, म्हणून त्या दोघीजणी तिकडे सोफ्यावर बसतात आणि इकडे त्यांच्या गप्पा चालू असतात. तेवढ्यातच सायली सगळ्यांसाठी कॉफी आणते आणि सोफ्यावर अस्मिता आणि प्रिया बसलेले असतात, त्यांनाही तिकडे देते. तेवढ्यातच त्या दोघींच्या गप्पा चालू असतात. अस्मिता तन्वीला विचारते मी तुला सांगितलं होतं ना की सायली निघाली आहे आणि त्याच्या पाठोपाठ अर्जुन पण निघाला आहे, मग काय केलंस तू. तर ती म्हणली मी काही नाही केलं, मी माझं कामच करत होती असं बोलत होती. तेव्हा ती म्हणते की अस्मिता की पूर्वी मी त्या गुड वाईब्स कॅफेमध्ये जायची आणि मला सचिनने तसंच प्रपोज केलं होतं, आणि तेवढ्यातच नेमकी तिकडे कॉफी घेऊन सायली येते. तेव्हा सायली हे सगळं ऐकत असते की सचिनने 4 गिफ्ट ठेवले होते आणि त्याच्यात एक हार्ट होतं. ते हार्ट बघूनच अस्मिताला कळलं की त्याचं प्रेम आहे तिच्यावर म्हणून. आणि हे सायली ऐकते आणि सायलीला असं वाटतं की आपण पण असंच काहीतरी करायला हवं. तिला आयडिया मिळते की जे अर्जुन सरांना सांगायचं असतं ते अशा पद्धतीने आपण सांगू शकतो म्हणून, आणि ती पण तोच विचार करायला लागते. तेवढ्यातच अस्मिता आणि तन्वीचं लक्ष तिच्याकडे जातं. अस्मिता म्हणते कॉफी आणली आहेस ना, मग ठेव ना तिकडे. आणि सायली तिकडे ठेवते आणि हाच विचार करते की अर्जुन सरांना तर माझ्या हातची बिस्किटं आवडतात, मग मी ते बिस्किटं हार्ट शेपमध्ये केली तर, आणि त्यांनी ते उचललं तर समजायचं की त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे म्हणून. हा असा विचार करते ती आणि लगेचच लागोलाग ती किचनमध्ये निघून जाते आणि किचनमध्ये बिस्किटांची तयारी करायला सुरुवात करते. इथे प्रतिमा म्हणते अगं सायली मी तुझ्यासाठी इकडे आली आहे तुझ्याशी गप्पा मारायला, आणि तू काय किचनमध्ये एवढं काम करतेस. तर ती म्हणते आले मी बिस्किटं बनवते आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात वा
खूप छान. मग मलाही हवं हं ते. तेव्हा लगेचच मधुभाऊ म्हणतात, अगं तुला बिस्किटं पण बनवता येतात? तेव्हा ती म्हणते सायली, हो मी आईकडनं शिकली आहे. आईने मला शिकवलं आहे म्हणून. इथे पूर्णाजी म्हणते, मला मागच्या वेळेला फक्त एकच बिस्किट मिळालं. यावेळेला मला जास्ती हवं आहे. तर सायली म्हणते, नाही ते शुगर होतं त्याच्यात. म्हणून तुम्हाला एकच दिलं. यावेळेला तुमच्यासाठी आणि मधुभाऊंसाठी शुगर फ्री बिस्किटं बनवते आहे. ते तुम्ही खा. सगळेच आनंदात असतात. तेवढ्यातच अस्मिता म्हणते की ही काय मध्येच बिस्किट काढली आहे. तेव्हा ती म्हणते चल तन्वीला आपण जाऊन बघूया म्हणून. त्या दोघीसुद्धा टेबलजवळ येतात आणि तेवढ्यातच तिकडे अर्जुन आणि चैतन्य येतात. ते प्रतिमा आणि तन्वीला बघून एक आश्चर्यचकित होतात. अर्जुन प्रतिमा आत्याला विचारतो, कशी आहेस प्रतिमा आत्या तू? तर ती म्हणते मी छान आहे. अर्जुन विचारतो कधी आलीस? तर ती म्हणते मी आत्ताच आली आहे. तेव्हा ते दोघंजण हाच विचार करत असतात, आता कसं सांगायचं, आता कसं सांगायचं, कसं बोलायचं. तेवढ्यातच त्यांची कुजबूज चालू असते. पूर्णाजी विचारते काय चाललं आहे तुमचं? म्हणजे तो म्हणतो काही नाही काही नाही. इथे चैतन्य आणि अर्जुनचं बोलणं चालू असतं, आता कसं बोलायचं म्हणून. तर अर्जुन म्हणतो चल आपण रूममध्ये जाऊया. तर चैतन्य म्हणतो अरे प्रतिमा आत्या आली, त्यांना कसं वाटेल म्हणून. हे दोघांचं बातचीत चालू असतं आणि तिकडे सायली बिस्किटं बनवत असते आणि हाच विचार करते की अर्जुन सरांनी जर का हार्टचं बिस्किट उचललं तर समजायचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. इकडे यांची कुजबूज चालू असताना सायली तिकडून बिस्किटं घेऊन येते. इथे सगळ्यांनाच ती बिस्किटे देते. अर्जुन म्हणतो आम्ही जरा महत्त्वाचं काम आहे म्हणून आम्ही काम करतो म्हणून तिकडून जायला लागतात. तेवढं तर सायली म्हणते थांबा ना, गरमागरम बिस्किटं बनवली आहेत ती खाऊन जा. सायली अर्जुनसमोर प्लेट करते. त्याच्यात हार्ट शेपची पण बिस्किटं असतात आणि दुसरी पण असतात. तेव्हा अर्जुन घाई गडबडीत दुसरी बिस्किटं उचलतो, चैतन्याला देतो, स्वतः घेतो आणि तिथून निघून जातो. सायलीचा तोंड एवढंसं होतं कारण त्याने हार्ट शेपची बिस्किटं उचललेली नसतात म्हणून. इथे प्रियाला असं कळतं की सायलीचं तोंड पडलं आहे, काय कारण आहे म्हणून. हा ती विचार करत बसते.